आणि यानंतर थेट कोल्हापूरला जाऊया। काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनीही जुन्या आठवणींना उजाळा देत फटाक्यांची खरेदी तर केली आहे, पण त्याचबरोबर फटाक्यांची तुलना राजकीय नेत्यांशी करत हसरे चिमटेही काढलेत। राजकीय फटाकेबाजी आपण ऐकतोय। हे जे फटाके आहेत या फटाक्यांना तुम्हाला महाराष्ट्रातल्या नेत्यांची नावं द्यायची आहेत आता। हे खरं तर सुतळी बॉम्ब आहे, काय नाव देणार आहे? हे ॲटम बॉम्ब आहे, मोठा आवाज येतो याचा। सकाळी 9 वाजता हा फुटतो संजय राऊत साहेबांच्याकडून। कारण की संजय राऊत साहेबांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे चुकीचं घडलेलं आहे, जे वाईट आहे त्याची माहिती देण्याचं काम करतात। सगळे कान लावून ऐकत असतात की नेमका बॉम्ब आज कुठला फुटणार आहे। त्यामुळे बॉम्ब म्हणला तर तो एकच आहे असं मला वाटायला लागलं आता। दिवाळी आपली पूर्ण कलरफुल असते आणि हे सगळे कलरफुल आपल्याला पाऊस दिसतात। काय नाव, कुठल्या नेत्याचं नाव देणार याला? सगळे गुणसंपन्न असं म्हणावं लागेल आपल्याला की प्रत्येक रंग यामध्ये आपल्याला या कलर कोटीमध्ये दिसतो। महाराष्ट्रामध्ये जर कुणाच्या बाबतीत वक्तव्य करायचं असेल तर मला वाटते सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांचं ज्ञान आहे, सगळ्या क्षेत्राला जे गवसणी घालू शकतात आणि शांतपणे म्हणजे हा फटाकडा झाल्यानंतर त्याचं जे रूप असते ते विलोभनीय असते। मला वाटते पवार साहेबच ह्याला योग्य ठरतील, कारण की सगळ्या क्षेत्राचे आहे, सगळे कलर आहेत, सगळे म्हणजे कुठल्याही क्षेत्रात त्यांच्या बाबतीत विचारलं तर ती उत्तर देऊ शकतात किंवा बोलू शकतात। मला वाटते दुसरं कोण ह्याला पिटवलं असं मला वाटत आहे। आणखी काय नाही, आणखी हे लक्ष्मी तोटा आहे काय? कोण महाराष्ट्रातले आता नेते वाटतात? आता लक्ष्मी तोटा, आता सध्या लक्ष्मीची गरज शासनाला खरे अर्थ नाही। मला वाटतं अजित पवारांना योग्य राहील अर्थमंत्री म्हणून। त्याचबरोबर हे सुट्या चिंग्या, अरे वा, हे आता हे सातत्यानं छोटा आवाज करतं खरं मोठा असल्यासारखं आव्हान तर भाजपला जाईल। विचार करून उत्तर दिले, कारण की नुसतं ते म्हणजे आवाज करतं खरं फटाकडी काही मोठी नसते। कारण की आता घोषणा आम्ही बघतोय भाजपच्या त्या ह्याला संयुक्तिक असं मला वाटतं। आणखी एक या ठिकाणी आपण लहानपणापासून भुईचक्कर एक बघतोय आपण। भुईचक्कर हे स्थिर आहे आणि एका जागी गोल चौबाजूला फिरते। मला वाटते सध्या सगळ्या पक्षात, आमच्या पक्षामध्ये विचार केला तर मला वाटते प्रदेशाध्यक्षांना द्यावं लागेल, कारण की शांतपणे सगळ्यांच्या बरोबर समन्वय साधण्याचं काम हर्षवर्धन संकपाळ करतात, म्हणायला हरकत नाही। पण याच्यामध्ये तुम्ही ठाकरे बंधूंना काहीच दिलेलं नाही। ह्याच्यातलं कुठलं तुम्ही फटाके ठाकरे बंधूंच्यासाठी? नाही, ठाकरे बंधूंचा आवाज एकदम जो येतो आवाज तो मला वाटते आपण ज्या पद्धतीनं म्हणतो उडताना ते उभा राहिले भाषणाला की नेमकं काय बोलणार माहीत नसतं, तसं तो हवेत जो बाण जातो आणि मग कलर येतात, कलर बाहेर पडेपर्यंत कळत नाही की नेमकं काय। तसं ते बंधू स्टेजवर उभारलेपर्यंत ते काय बोलणार आहेत कोणाला माहीत नसतं। म्हणजे नेमकं कदाचित आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं ते गुण आहेत की ठाकरे साहेब देखील भाषणाला उभारले ते आज काय बोलतील सगळ्यांना उत्सुकता असेल। तसं मला वाटतं आपण जे हवेत सोडतो, रॉकेट जे हवेत जातात आणि मग ते उडल्यानंतर त्याचे कलर कळतात की नेमका काय, सोडताना कदाचित ते वेगळा दिसतो परंतु वरती हवेत गेलं तसं मला वाटतं हरकत नाही की तसं हरकत नाही। मला वाटतं की ते नाव द्यायला हरकत नाही मला वाटते, कारण की वरती त्यांचे कलर म्हणजे एकदम वेगळं असतं हे आपल्याला म्हणायला हरकत नाही। खूप खूप धन्यवाद एबीपी माझाशी बोलल्याबद्दल। तर या ठिकाणी सतेज पाटील यांनी दिवाळीतल्या लहानपणीच्या आठवणी देखील सांगितलेल्या आहेत, राजकीय फटाके देखील फोडलेले आहेत आणि आत्ताच्या या फटाक्यांना कुठला नेता मॅच होतो ते देखील पूर्णपणे सविस्तर सांगितलेलं आहे अचानकपणे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।